हॅलो मित्रांनो, आज मी बनवणार आहे वाफवलेले मूग डाळीचे वडे। तर आपण बघूया काय घ्यायचं आहे ते। मी हिरव्या टपराची मुगाची डाळ घेतली होती अर्धा वाटी। त्याला एकदा धुवून घ्यायचं आणि धुतल्याच्या नंतर त्याला बारीक करून घ्यायचं। त्याला वाळवायचं नाही, काही नाही, डायरेक्टली मिक्सरमधून काढायचं। आता आपण यामध्ये ही छान डाळ काढलेली घेऊया। बघा किती छान झालेली आहे डाळ, एकदम बारीक बारीक, एकदम बारीक मस्त। आता आपण यामध्ये गरम केलेलं पाणी घालूया। मी ज्या वाटीनं 1 कप डाळ घेतलेली आहे त्याच वाटीनं 1 वाटीभर गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि अजून अर्धा कप टाकून घ्यायचं आहे, म्हणजे ही चांगल्या प्रकारे फुलल्या जाईल डाळ। आणि याला 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया। आता मूग डाळ आपण जी भिजवायला ठेवली होती गरम पाणी टाकून, त्याला 10 मिनिटं झालेले आहेत। बघा किती सुंदर अशी भिजून झालेली आहे। आता आपण यामध्ये टाकून घेऊया याला। आणि ही मूग डाळ जी आहे, हिरवी मूग डाळ घेतलेली आहे। तुमच्याकडे पिवळी असेल तर तुम्ही पिवळी सुद्धा मूग डाळ घेऊन लगेच धुवून त्याला बारीक करून घेऊ शकता। आता आपण यामध्ये दही टाकून घेऊया। याच्यामधला अर्धा दही टाकून घ्यायचं आहे, दही। आणि यामध्ये थोडंसं बीट घेणार आहे मी, कारण की बीट लेकरं असे खात नाहीत, म्हणून थोडंसं बीटसुद्धा टाकून घेऊया। बीट टाकल्याच्या नंतर यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेऊया। 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याला कुटून घेतलेलं आहे आणि यामध्ये ॲड केलेलं आहे। आणि हे धने आहे, याला क्रश करून टाकून घेऊया। आणि यानंतर धने पावडरसुद्धा घ्यायचं आहे 1 चम्मच, धने पावडर 1 चम्मच घ्यायचं आहे। आणि ही आलं आणि लसूण घेतलेले आहेत, लसणाच्या पाकळ्या 4-5 आहेत आणि आलं 1 इंच आहे, हे सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि हे आहे बघा बटाट्याला मी मस्त हे वाफून घेतलेलं, खिसून घेतलेलं आहे। आणि याचं पाणी आपण काढून यामध्ये ॲड करून घेऊया, कारण की पाणी जर जास्त झालं तर आपल्याला पीठ जास्त लागणार आहे। त्यामुळे हे बटाटा मी पाण्यामध्ये ठेवला होता, कारण की लालसर होणार नाही म्हणून। बटाटासुद्धा यामध्ये आता आपण टाकून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहोत हळद टाकून घेऊया अर्धा चम्मच। हळद टाकल्याच्या नंतर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत हिंग टाकून घेऊया। हिंग टाकल्याच्या नंतर यामध्ये 1 चम्मच आपण मीठ घालून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घ्या। आणि लाल तिखट 1 चम्मच लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। आणि कोथिंबीर थोडीशी टाकून घ्यायची आहे। आणि या पूर्ण याला आता आपण एकजीव करून घेऊया। आणि हे तुम्ही जे माझा व्हिडिओ बघत आहात, हा व्हिडिओ तुम्ही प्लीज बघताना आहे ना, सर्व व्हिडिओ बघा माझे। आणि तुम्ही कुठून बघत आहात हे सुद्धा सांगा। आणि तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघत असता तेव्हा प्लीज याला स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ माझा बघून घ्या। आता यामध्ये आपण गोड खाण्याचा सोडा टाकून घेऊया। हे एवढा सोडा टाकून घ्यायचा आहे। पावडर 1 चम्मच आमचूर पावडर टाकून घ्यायचा आहे। आणि तुमच्याकडे ज्या ज्या अवेलेबल आहेत गोष्टी त्या टाकून घ्या। जसं गाजरसुद्धा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता, किंवा गाजर असेल तुमच्याकडे, पत्तागोबी असेल, ते सुद्धा तुम्ही ॲड करून घेऊ शकता। आता यामध्ये आपण टाकणार आहोत गव्हाचं पीठ। 1 वाटी जर तुम्ही गहू घेतला असेल, 1 वाटी जर तुम्ही मुगाची डाळ घेतली असेल, तर 1 वाटीभर तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। आणि अर्धं डाळीचं पीठ घ्यायचं आहे, बेसन।
आणि याला पूर्ण मिसळून घ्यायचं. जर लागलं तर आपल्याला अजून आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करू शकतो. याला छान एकत्र करून घ्यायचं आहे. यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्या, म्हणजे आपला जे वाफवायचा जे मूग डाळीचा वडा आहे ते एकदम सुंदर असा होतो. आणि याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे आपला मूग डाळीचा जे उंडा बनवलेला आहे ते पूर्ण झालेला आहे. आणि आता आपण या हाताला थोडंसं तेल लावून याचे मुटकुळे बनवून घेऊया. मस्त याला आकार देता आला पाहिजे. छान असे मुटकुळे बनवून घ्यायचे आहेत. हे बघा किती सुंदर दिसत आहेत हे मुटकुळे. हे असे बनवून घ्यायचे आहेत. जेवढे होतील तेवढे आकारामध्ये बनवून घ्या. हे बघा किती सुंदर असे मुटकुळे आपण रेडी करून घेतलेले आहेत. किती छान दिसत आहेत बघा. आता आपण याला वाफवण्यासाठी ठेवूया. हे बघा मी हे चाळणी घेतलेली आहे. चाळणीला आपण तेल लावून घेऊया, म्हणजे चिटकणार नाही. त्यामुळे आपण याला पूर्ण साईडनं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपले जे मुटकुळे आहेत ते चिटकून बसणार नाही. आता मी हे मुटकुळे यामध्ये ठेवून घेते. बघा किती सुंदर मुटकुळे दिसत आहेत. आता यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. आणि मी अगोदरच गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आपण यामध्ये ही चाळणी अशी ठेवून घेऊया आणि त्याला झाकून ठेवून 10 मिनटं याला वाफवून घेऊया. 10 मिनटासाठी. हे बघा हे किती सुंदर 10 मिनटानंतर मी वाफवलेले मूग डाळीचे वडे काढलेले आहेत. बघा किती सुंदर फुगलेले आहेत. आता हे थंडसुद्धा झालेले आहेत. तर आपण याचे काप करून घेऊया. हे एक घेऊया आणि याचे असे छोटे छोटे स्लाइड करून घ्यायचे आहेत. हे बघा किती सुंदर झालेली जाळी आलेली आहे याला. बघा किती छान दिसत आहेत. आता या सर्व याचे असे काप करून घ्यायचे आहे. हे पूर्ण आता वड्यांना काप करणं झालेले आहेत. बघा किती सुंदर दिसत आहेत. आता आपण याला फोडणी घालून घेऊया वड्यांना. तर मी गॅसवरती हे ठेवलेलं आहे पातेलं. ह्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घेऊया. आणि तेल टाकल्याच्यानंतर थोडंसं गरम झाल्याच्यानंतर आता आपण यामध्ये फोडणीसाठी जे जे साहित्य लागणार आहे ते टाकून घेऊया. तर मित्रांनो प्लीज मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे. माझा व्हिडिओ तुम्ही प्लीज पूर्ण बघत जा, स्किप करू नका. कारण की आम्ही व्हिडिओ खूप मेहनतीनं तुमच्यासाठी बनवतो. तर तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये काही त्रुटी वाटत असतील तर मला कमेंट करून सांगा. नवीन जर रेसिपी तुम्हाला जर माझ्याकडून बनवून घ्यायची असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगा. आणि आता आपण यामध्ये मोहरी टाकून घेऊया अर्धा चम्मच. आणि जिरंसुद्धा टाकून घेऊया अर्धा चम्मच. मोहरीला छान तडतडी येऊ द्यायची आहे. आणि मोहरी तडतडल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला आता मोहरी थोडी तडतडली आहे. आता यामध्ये आपण जिरं घालून घेऊया. जिरं घातल्याच्या नंतर यामध्ये मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत काप करून, त्यासुद्धा टाकून घेऊया. आणि कढीपत्ता सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया. आणि मी पांढरे तीळ यामध्ये टाकणार आहे 1 चम्मच. ते सुद्धा आपण टाकून घेऊया, कारण की ह्या वड्यांमध्ये ही पांढरे तीळ टाकल्याच्यानंतर खूप छान दिसते. आणि याला छान प्रकारे आपण भाजून घेऊया. आता याला पूर्ण लाल रंग आल्याच्या नंतर ना यामध्ये आता आपण हे पूर्ण वडे टाकून घेणार आहोत. हे बघा किती छान रंग येत आहे याला. आता हे वडे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत.
आता याला हलक्या हाताने फिरून घ्यायचं आहे. एकदम हलक्या हाताने याला फिरवायचं आहे, कारण की हे स्नॅक्स तुम्ही जे आहेत वडे, हे तुम्ही नुसतेसुद्धा खाऊ शकता बिना फोडणी देण्याशी, पण फोडणी दिल्याच्यानंतर याला चांगली चव लागते, म्हणून मी फोडणी दिलेले आहे. आता यामध्ये थोडंसं आपण लाल तिखट घालून घेऊया. लाल तिखट थोडंसं टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण थोडासा चाट मसालासुद्धा ॲड करून घेऊया, कारण की चाट मसाल्याने चांगली चव येते. आणि थोडंसं मीठ घालून घेऊया चवीनुसार आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेऊन याला छान प्रकारे फिरून घेऊया. हे बघा, वडे किती सुंदर रेडी झालेले आहेत. आता याला आपण सर्व करून घेऊया, एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि खाण्यासाठी एकदम रेडी आहेत. तर तुम्हाला हे वडे, मूग डाळीचे वडे कसे वाटले ते मला जरूर सांगा. धन्यवाद मित्रांनो.